क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत आध्यात्मिक गुरु श्री मायक्का देवी श्री भाग्यवंती देवी पुजारी महाराज बसवराज अलगूड अभिष्टचिंतन सोहळा। आध्यात्मिक गुरु श्री मायक्का देवी श्री भाग्यवंती देवी पुजारी महाराज श्री परमपूज्य बसवराज अलगूर महाराज यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या अनंत अनंत कोटी शुभेच्छा। हार्दिक हार्दिक शुभेच्छा। वाढदिवस 5 मार्च रोजी। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत तालुक्यात गत वर्षी पावसानं सरासरी गाठली, मात्र तलावात अपेक्षित पाणीसाठा झाला नाही। संख मध्यम प्रकल्पासह 9 तलावांनी तळ गाठलाय। मैशाळ योजनेच्या अपेक्षेप्रमाणे पोहोचले नाही। तालुक्यावर टंचाईचं सावट आहे, याचा आढावा खासदार पाटील यांनी आजच्या बैठकीत घेतला। तलावात असणारा पाणीसाठा किती आहे असा प्रश्न त्यांनी केला, मात्र जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित पाटील यांनाच किती तलाव व तलावातील पाणीसाठा आहे याची माहितीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। पाटील यांनी तलावाची माहिती पाठवून देतो म्हणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे खासदार विशाल पाटील चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। जत तालुक्यावर टंचाईचा सावट गडद होत असताना तालुक्यात किती तलाव आहेत आणि तलावातील पाणीसाठा किती याची माहिती दस्तूरखुद्द उपविभागीय जलसंधारण अधिकारी अमित पाटील यांनाच नसल्याचा धक्कादायक प्रकार खासदार पाटील यांच्या आढावा बैठकीत पाहायला मिळाला। या बैठकीत महसूल विभागाच्या विविध प्रश्नांवरून प्रांत व तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरण्यात आले। माझ्यासमोर शब्द देताय तो पाळला गेला पाहिजे असा सूचक इशारा खासदार पाटील यांनी दिला। खासदार विशाल पाटील यांनी पहिली आढावा बैठक जत तलाठी भवन इथं पार पडली। या बैठकीस माजी आमदार विक्रम सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे, प्रांत अभिजित नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास, मुख्याधिकारी अशोक कुंभार, बीडीओ आनंद लोकरे, रवींद्र सावंत, बाबासाहेब कोडक, अप्परय्या बिरादार, संग्राम जगताप, बसवराज बिरादार, भूपेंद्र कांबळे आदी उपस्थित होते। या बैठकीत महसूल विभागाचा पंचनामा झाला। तहसीलदार कार्यालयात विविध प्रकारचे केसेस प्रलंबित आहेत। रेशन कार्ड, अन्न सुरक्षा योजनेचे प्रश्न जैसे थे आहेत। विशेष म्हणजे तहसील कार्यालय दलालाच्या विळख्यात सापडले असल्याकडे माजी पंचायत समिती सदस्य नाता पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी प्रांतांना व तहसीलदारांना धारेवर धरले। माजी आमदार विक्रम सावंत यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेतली। खासदार पाटील यांनी या समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या। माझ्यासमोर शब्द देताय तो पाळला गेला पाहिजे असा सूचक इशारा खासदार पाटील यांनी दिलाय। दरम्यान पोलीस विभागाच्या आढाव्यापासून बैठकीची सुरुवात झाली। करजगी घटनेची सद्यस्थिती खासदार पाटील यांनी जाणून घेतली। सध्या द्राक्ष व डाळिंबाबरोबरच रब्बीचा हंगाम सुरू आहे। अशा वेळी शेतकऱ्यांच्या उत्पादनाची विविध वाहनं शहराकडे येत असतात, मात्र वाहतूक पोलीस वाहनांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याबाबत बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी लक्ष वेधले। मार्च 2026 पर्यंत विस्तारित योजना पूर्ण होणार। या आढावा बैठकीत खासदार पाटील यांनी विस्तारित योजनेची सविस्तर माहिती घेतली। मुख्य पाईपलाईन 57 किलोमीटर पासून 37 किलोमीटर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून त्वरित कामही प्रगतीपथावर आहे। सब पाईपलाईनचे कामही सुरू आहे। मार्च 2026 पर्यंत योजना कार्यान्वित होईल अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन पवार आणि रोहित कोरे यांनी दिली। सध्या मैशाळचे पाणी मंगळवेढा तालुक्यात सुरू आहे। पाण्याचा दाब कमी असल्यामुळे तालुक्याला पाणी मिळत नाही। 450 क्युसेक्सनं पाणी सोडावे, तसेच माडग्यासह 6 गावांचा समावेश नसल्याने यंदा गावांना पाणी सोडण्यात आलं नाही। त्याप्रमाणे गेल्या वेळी विशेष बाब म्हणून या गावांना पाणी द्यावे अशी मागणी प्रकाश जमदाडे यांनी केली आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।